नमस्कार दादा. आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत? सध्याचे अहिल्यानगर व त्यावेळच्या अहमदनगर जिल्ह्यात नाना रेखी यांचा जन्म शके 1750 सन 1828ला जांबगाव येथे झाला. त्यांचे घराणे लक्ष्मींद्र पाठक हे सुप्रसिद्ध ज्योतिषी होते. त्या घराण्यात झालेला होता. पुढे नाना रेखी हे सुद्धा तज्ञ रेषातज्ञ रेखापट म्हणून सुप्रसिद्ध पावलेले होते. त्यांनी त्यांच्या घराण्याचा ज्योतिषी हा वारसा पुढे अतिशय समर्थपणे चालविला. नाना रेखी हे त्यावेळची मराठी इयत्ता 7वी उत्तीर्ण झालेले होते. तसेच त्यांना संस्कृत भाषेचे सुद्धा गाढे ज्ञान होते. त्यांनी त्यावेळच्या सुप्रसिद्ध अंधज्योतिषाकडे ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता. त्यांना पिंगळा पक्षाची भाषाही अवगत होती. त्यामुळे नाना रेखी हे पिंगळा ज्योतिषी म्हणून त्यावेळेला सर्वत्र सुप्रसिद्ध होते. त्यांचा विवाह कर्जत येथील भणगे कुटुंबातील सखुबाईशी झाला. त्यांना एकूण 5 अपत्ये होती. त्यातील दत्तोपंत हे बडोदा विद्यापीठातील पहिले भाषा भिगररत्न म्हणजेच भाषातज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. नाना रेखींच्या 42व्या वर्षी त्यांच्या चेहऱ्यावर डाग दिसू लागले. त्यामुळे ते चिंतेत पडले. त्यासाठी त्या डागांच्या निवारणासाठी त्यांनी गुरुचरित्राची पारायणे केली. त्यांचे ते डाग नष्ट झाल्यानंतर ते काही कारणाने मुंबईला कामाठीपुऱ्यामध्ये आले. तेव्हा त्यांची स्वामी सुतांबरोबर भेट झाली. स्वामी सुतांच्या तोंडून त्यांनी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा महिमा ऐकला. पुढे स्वामी सुतांनी त्यांना अक्कलकोटला जाण्याची आज्ञा केली. स्वामी सुतांच्या आज्ञेने नाना रेखी त्यांची पत्नी सखुबाईसह अक्कलकोटी आले. येथे त्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. श्री स्वामींच्या आशीर्वादाने त्यांना कृपांकित पिंगळा ज्योतिषी अशी पदवीही मिळाली. त्यांचा नावलौकिक सर्वत्र पसरला. त्यांच्या त्या नावलौकिकामुळे त्यावेळचे ब्रिटिश अधिकारी त्यांच्याकडे ज्योतिष बघण्यासाठी येत असत. त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती झाली. पुढे त्यांना संन्यास दीक्षा देण्यात आली. त्यानंतर सच्चिदानंद स्वामी असे नामकरणही करण्यात आले. पुढे चैत्र षष्टीला बुधवारी सायंकाळी 6 वाजता वयाच्या 84व्या वर्षी नाना रेखी यांनी इहलोकाची यात्रा संपविली.